बातमीनं पुणे पोर्शेकार अपघात प्रकरणाचे पडसाद विधान परिषदेत सुद्धा उमटलेत। पुणे पोलीस आयुक्तांची बदली करून चौकशी करा अशी मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी केली। मात्र आपण कुणालाही क्लीन चिट देत नाही, पण पुणे पोलिसांना चांगलं काम केलंय असं फडणवीसांनी म्हटलं। ससून रुग्णालयातील सर्व प्रकरणांचा रिव्ह्यू ऑडिट केलं जाईल असं देखील फडणवीस यांनी यावेळी म्हटलं। त्याच्याच आधी ट्रकच्या व्यवसायामध्ये सुद्धा ससून हॉस्पिटलमध्ये काय झालं हे सगळं आपल्याला माहिती असताना पुन्हा एकदा रक्ताचे नमुने बदलण्याचा प्रकार इथं समोर आलाय। सभापती महोदय, माझे या सगळ्या माध्यमातून माननीय गृहमंत्री तो उपस्थित आहेत। या जे 5 विभाग आहेत, प्रमुख गृह, परिवहन, राज्य उत्पादन शुल्क, वैद्यकीय शिक्षण या विभागात आणि गृह या विभागातील संबंधित अधिकाऱ्यांना आपण फक्त एखादं बार पाडवून किंवा त्याचा परवाना रद्द करून हा प्रश्न सुटणार आहे का? आणि आपण छोट्या अधिकाऱ्यावर कारवाई केली, अमितेश कुमार जे पुण्याचे पोलीस आयुक्त यांच्यावर कारवाई करणार का? तर पुण्यातील पोर्शेकार अपघात प्रकरणानंतर ससून हॉस्पिटलमध्ये काय झालं हा मुद्दा उपस्थित करत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी टीका केली आणि हा मुद्दा उपस्थित केला। यावरती कुणालाही क्लीन चिट दिलेली नाही असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं। ससूनमधल्या प्रकरणाचा रिव्ह्यू ऑडिट होणार असल्याची माहिती फडणवीसांनी दिली। पुण्यातील पोर्शेकार अपघात प्रकरणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी मुद्दा उपस्थित केल्यानंतर विधान परिषदेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली। या प्रकरणाची पुणे पोलीस आयुक्तांची बदली करा असं ज्यावेळी अंबादास दानवे म्हणाले त्यावेळी मी कोणाला क्लीन चिट दिलेली नाही असं फडणवीसांनी स्पष्ट केलं। आणि ससूनमधल्या प्रकरणाचं रिव्ह्यू ऑडिट होणार असल्याची माहिती देखील देवेंद्र फडणवीसांनी दिली। ही मागणी केली होती की हा जो काही मुलगा आहे त्याला मेजर म्हणून तुम्ही ट्रीट करा, त्याला मायनर म्हणून ट्रीट करू नका। आणि ही 304च आहे अशा प्रकारे अगदी क्लिअर कट या ठिकाणी पोलिसांनी मागणी केली। परंतु दुर्दैवाने या ठिकाणी जर आपण बघितलं तर माझ्या जो त्याची कॉपी आहे की ते जे काही ज्युएनाइल जस्टिस कोर्टचे जे काही जज होते त्यांनी सीन अँड फाईल असं त्या ठिकाणी लिहून टाकलं त्याच्यावर। म्हणजे ही जी काही पोलिसांची मागणी होती की याला तुम्ही मेजर म्हणूनच त्या ठिकाणी ट्रीट केलं पाहिजे, ती मागणी काही त्यांनी मान्य केली नाही। यामध्ये हे वेळेवर बंद होतात की नाही याकरता आर्टिफिशियल इंटेलिजन्स एनेबल्ड सीसीटीव्ही कॅमेरे सगळीकडे लावलेले आहेत। त्यामुळे वेळेवर बंद झाले नाही तर ऑटोमॅटिक आपल्याला त्या ठिकाणी समजेल, त्यांच्यावर आपल्याला कारवाई करता येईल। जवळजवळ 60 या ठिकाणी पब आणि बार बंद करण्यात आले आहेत, त्यांचं लायसन्स रद्द करण्यात आलेलं आहे। कारण त्यांनी वेगवेगळ्या कंडिशन ज्या काही लायसन्सच्या आहेत त्या कंडिशन्स त्या ठिकाणी जम्प केल्या होत्या आणि म्हणून ते देखील करण्यात आलेलं आहे। एकूणच या संपूर्ण प्रकरणामध्ये अतिशय कडक आणि संवेदनशील कारवाई करण्यात आली आहे। हे जरूर आहे की काही लॅप्सेस लक्षात आलेले आहेत, ते लॅप्सेस दूर करण्याचा प्रयत्न चाललेला आहे। पण मी पुन्हा एकदा सांगतो की या संपूर्ण प्रकरणात सीपींनी अतिशय प्रोएक्टिव्ह कारवाई केली आहे। आपण देखील त्यांना ओळखता, त्यांनी संभाजीनगरला देखील काम केलेलं आहे। त्याच्यामुळे मला असं वाटतं की कोणाच्या तरी दबावाखाली त्या ठिकाणी येऊन कोणी जर मागणी करत असेल तर ती मागणी योग्य नाही आहे। विरोधी पक्षनेत्यांनी देखील ती करू नये। तर वरळीतील हिट अँड रन प्रकरणी दोन्ही आरोपींची समोरासमोर चौकशी करा आणि अपघाताचा सीन त्यामुळे रिक्रिएट केला जाणार आहे। कावेरी कारच्या मध्ये अडकल्याचं दिसलेलं नाही असा जबाब आरोपी मिहिर शहानं पोलिसांसमोर दिलेला आहे। वरळीतील हिट अँड रन प्रकरणामधली अपडेट आपण बघतोय, त्यामध्ये दोन्ही आरोपींची समोरासमोर चौकशी करण्यात आली आणि अपघाताचा सीन हा रिक्रिएट केला गेला। त्यासोबत कावेरी या कारच्या मध्ये अडकल्याचं दिसलेलं नाही
असा जबाब आरोपी मिहिर शहानं पोलिसांना दिलाय। जोपर्यंत आरोपी आणि त्याचं कुटुंबीय यांना कठोर शिक्षा होत नाही तोपर्यंत तुमच्या 10 लाखाला काही किंमत नाही। त्या कावेरी नाखवा यांचा जीव काय 10 लाखाचा आहे का? असं काय झालं की मुख्यमंत्री पैसे वाटत फिरतायत? ते का खोकेवाला आमदाराच्या बायको आहे की खोकेवाले आहेत ते? गरिबांचं नाही आहे, गरिबांच्या जीवाची किंमत नाही। गरिबाच्या जीवाची 10 लाख रुपये किंमत लावून श्रीमंताच्या मुलांच्या गाडीनं आणि ते कोण श्रीमंताचे पोरं ड्रग पिलेले 3 दिवस जो शहा मिळाला नाही त्याला कुठं लपवून ठेवलं होतं, जिथपर्यंत त्याचे ब्लड सॅम्पल हे सगळे क्लिअर होत नाही तिथपर्यंत त्याला लपवून ठेवलेलं होतं। त्याच्या शरीरामध्ये ड्रग होता, ड्रगच्या नशेमध्ये त्यांनी या पद्धतीचं कृत्य केलं। आणि आता पुढची बातमी ती म्हणजे पुणे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये असताना सरंजामी थाटात वावरल्यामुळे चर्चेत असलेल्या प्रोबेशनरी IAS अधिकारी पूजा खेडकर यांची वाशिम येथे बदली करण्यात आली होती आणि गेल्या 2 दिवसांपासून पूजा खेडकर यांचं उत्पन्न, श्रीमंत थाट ते त्या सनदी अधिकारी होण्यास कशा प्रकारे पात्र नव्हत्या याबाबत जोरदार चर्चा सुरू आहेत। या पार्श्वभूमीवर गुरुवारी पूजा खेडकर यांनी वाशिममध्ये आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला। यावेळी त्यांनी पहिल्यांदा प्रसारमाध्यमांशी संवाद साधला। पूजा खेडकर यांना त्यांच्याबाबत सुरू असलेल्या चर्चा आणि आरोपांबद्दल विचारण्यात आलं। यावर पूजा खेडकर यांनी म्हटलं की मला सध्या काहीही बोलण्याची परवानगी नाही। मला वाशिममध्ये रुजू होताना आनंद होतोय। इथून पुढेही मला वाशिममध्ये काम करायला आवडेल। मला सरकारनं काहीही बोलण्यासाठी परवानगी दिलेली नसल्याचं पूजा खेडकर यांनी सांगितलं। Oh, I'm very happy to join in Washim district and I'm looking forward to working in it. मॅम, आपल्यावर जे मीडियामधून सातत्याने आरोप केले जात आहेत, नेमकं काय सांगाल त्याबद्दल? नाही, मी ऑथराइज नाही आहे त्याच्याबद्दल बोलण्यासाठी। गव्हर्नमेंट रूल्स डू नॉट प्रोव्हाइड मी टू स्पीक अबाउट दॅट, सो सॉरी आय कॅनॉट। सामाजिक कार्यकर्ते कुंभार यांनी आपल्या उत्पन्नाच्या दाखल्यावरनं आरोप केलेला आहे, काय तेच सांगते मी, आता ऑथराइज नाही आहे तुम्हाला काही सांगण्यासाठी, बिकॉज गव्हर्नमेंट रूल्स डू नॉट अलाउ मी टू स्पीक एनिथिंग ऑन दिस मॅटर, सो आय एम सॉरी आय कॅनॉट स्पीक। पूजा खेडकर मॅडम 2023 बॅचची IAS ऑफिसर आहे। प्रोबेशनसाठी या वाशिम जिल्ह्यामध्ये अलोकेट झालेली आहे आणि त्याने आज सकाळी रुजू झालेली आहे। आणि आपला GAD मध्ये आम्हाला ठराविक शेड्यूल आहे, प्रोबेशनरला कोणचा अटॅचमेंट करायची आहे, इंडिपेंडंट चार्जेस कधी होणार आहे, यांच्या GADचे सगळं प्रोबेशनरसाठी एकसारखी शेड्यूल असतात। त्या शेड्यूलप्रमाणे तिला ट्रेनिंग द्यायला आम्ही तयार आहे। तर याच वादग्रस्त प्रोबेशनरी IAS अधिकारी डॉक्टर पूजा खेडकर यांच्या नियुक्तीबाबतची सखोल चौकशीची मागणी RTI कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केली आहे। नियमबाह्य वर्तनाच्या तक्रारीवरून पूजा खेडकर यांची पुण्याहून वाशिमला बदली करण्यात आली। कुंभार यांनी त्यांच्या IAS पदी नियुक्तीबाबत काही गंभीर प्रश्न उपस्थित केलेत। कुंभार सर, नेमकं काय प्रकारे हा UPSC खरं तर एक पारदर्शक संस्था मानली जाते, पण ह्या सगळ्या समोर प्रकार येत असतील तर बहाणा त्या UPSC झाल्या हे खरं आहे, त्यांनी IAS परीक्षा दिली हेही खरं आहे, परंतु ही परीक्षा देत असताना त्यापूर्वीही त्यांनी अनेक उद्योग केलेले आहेत। तर परीक्षा देत असताना त्यांनी OBC नॉन क्रिमी लेअर म्हणून दाखवलं आहे। मुळात ते पूर्णपणे चुकीचं आहे, कारण नॉन क्रिमी लेअर हे एक विशिष्ट उत्पन्न म्हणजे 8 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्यांना ते मिळतं। असं असतानाही त्यांनी आणि त्यांच्या वडिलांनी जे इलेक्शनमध्ये ॲफिडेव्हिट फाईल केले त्याच्यामध्ये आपलं उत्पन्न इस्टेट ही 40 कोटीची दाखवली आणि मागच्या वर्षीचं त्याचं उत्पन्न 43 लाख रुपये। असं असतानाही त्यांनी ते दाखवलं। याशिवाय त्यांनी यापूर्वी अनेकदा FAR होताना आपलं शारीरिक व्यंग दाखवलं नव्हतं, परंतु शारीरिक व्यंग म्हणजे दिसतं कमी आणि मेंटली मानसिकदृष्ट्या आजारी। आता मानसिकदृष्ट्या जर कोणी आजारी असेल तर असा माणूस IAS सारख्या गंभीर आणि प्रतिष्ठित पदामध्ये जाऊ शकत नाही। तरी त्या गेल्या आणि त्यानंतर त्यांनी जे काही हे दाखल केले म्हणजे मेडिकल द्यायची होती एक्झामिनेशन, त्याला 6 वेळा त्यांना संधी देण्यात आली तरी त्या तिथे गेलेले नाहीये। त्या मग ते सर्टिफिकेट बोगस आहे असं कागदोपत्री ते बोगस आहे असं वाटतंय, कारण मेडिकलचं सर्टिफिकेट दिलेलंच नाही, ते अपीअरच झाल्या नाहीत। पण ते आता शासनाने उत्तर द्यायचंय, त्या DOPTने उत्तर द्यायचंय, ते GADने उत्तर द्यायचंय की यांना कशाच्या आधारावर घेतलं। दुसरी गोष्ट
या कुठल्याही IAS किंवा सरकारी सेवेमध्ये होम टाऊन कधीच मिळत नाही. ह्यांना शिकाऊ काळातच होम टाऊन म्हणजे पुणे मिळालं. म्हणजे त्यांचं राजकीय वजन किंवा त्यांचा राजकीय पाठिंबा भंडारा मिळाला होता असं सांगितलं. भंडारा मिळाला होता, लगेचच्या लगेच त्यांना पुणे देण्यात आलं. आणि पुण्यामध्ये त्यांनी काय केलं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे ऑडी गाडी आणणं, त्याच्यावर ते लाल निळा दिवा लावणं, अधिकाऱ्यांची केबिन हिसकावून घेणं, असले सगळे उद्योग केले. त्यामुळे सगळं प्रकरण पुढे आलं. खरं तर ही जबाबदारी DOPTची होती की शिवाय त्याच्यामध्ये कंडिशन आहे की हे जे सगळे त्यावेळेला 22 साली निवडले गेले त्यांना एका कॅटमधल्या एका निकालाच्या आधारावर त्यांना कंडिशनल नेमणुका मिळालेल्या आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह चंद्रान फुंदे, न्यूज 18 लोकमत पुणे. तर याच आहेत पूजा खेडकर, ज्यांच्या नियुक्तीची चौकशी करावी अशी मागणी आता केली जाते. त्यांनी वाशिममध्ये आपला पदभार स्वीकारलेला आहे. मात्र RTI कार्यकर्ते विजय कुंभार यांनी